नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज 8 मे 2025 आणि आपण आलो आहोत दुर्गीची कोंडवी या मैदानामध्ये। आज आमच्या कैलासवासी दीपकदादा भुवड यांच्या स्मरणार्थ श्री भैरीदेवी क्रिकेट संघ यांनी भव्य दिव्य असा ओव्हरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि आज या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याची ही तयारी चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी पॅव्हेलियन बांधले, ट्रॉफीज आणि आमच्या भुवडवाडीचे सर्व हे पोरं कामाला लागले आहेत। कोणी झेंडे बांधतंय, कोणी बाउंड्रीवरती बाउंड्री आखतंय, तर इकडे नाश्त्याची सुद्धा सोय झालेली आहे आणि एवढं मोठं भव्य दिव्य असं दुर्गीची कोंडवी हे मैदान या ठिकाणी आज तुम्हाला नक्कीच क्रिकेटचे संघ अगदी पंचक्रोशीमधून हे सर्व संघ येतील। आठवण करून देतो, काय चूक बोलायचं आमच्या माफ कर। कधी पण वस्तू विचारायचा कोणाला तरी अशा वेळेला येतात। चला याचा जागाला सांगायचा, जागाला चला काय असेल कार्यक्रम व्यवस्थित पार पडवते, माफ करून घे आणि मुलांना जय। हेलो माइक टेस्ट, हेलो 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 हेलो। आज या ठिकाणी कैलासवासी दीपकदादा भुवड यांच्या स्मरणार्थ व भैरीदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट सामन्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। तर या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी मी या सोहळ्यानिमित्त सन्माननीय उपाध्यक्ष रामचंद्रजी भुवड यांना मी विनंती करतो, आपण पॅव्हेलियन मध्ये कृपया यायचं आहे। त्याचप्रमाणे खजिनदार गंगाधरजी भुवड, सेक्रेटरी उदयजी भुवड यांनी कृपया पॅव्हेलियन मध्ये या ठिकाणी येण्याची मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे दिलीपदादा भुवड, चार लाइन रामचंद्र भुवड यांनी कृपया पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे। गणपती बाप्पा मोरया। त्याचप्रमाणे आता हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या आदर्शाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे, जे स्वर्गीय दीपकदादा ज्यांनी प्रत्येक मन तन अर्पून या ठिकाणी आमच्यासारख्या तरुण मंडळींना वाडीच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक कामात ज्यांचा सहभाग होता असे दीपकदादा यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्पहार अर्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि प्रतिमेचे या ठिकाणी पूजन या ठिकाणी
मंडळाचे रामचंद्रजी भुयार साहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सोहळ्यानिमित्त प्रथम फेरीमधील असलेले संघ यांनी कृपया आपण मैदानामध्ये या ठिकाणी थांबायचं आहे. उद्घाटन समारंभामध्ये उपस्थित व्हायचं आहे. स्कोर बनाना मुश्किल होय. असू दे ना, पण तिकडे खड्डा आहे ना. हे दोन्ही तिथं ना खड्डा होता ना, म्हणून प्रॉब्लेम झाला. असू दे ना, आता स्कोर होणार आहे. बॅट्समॅनला बॉलरचा आपण चान्स देतोय. सगळेच बॉल खाली जातील ना. वरती मारा किती मारतात. पण दोन्ही साईडने खेळवणार नाही एकच साईड तिकडे येणाऱ्या बॉलरची हालत होते. त्याने आता बॅट्समॅनला बघूया ना काय करतो. उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जागृतीचा कॉन्टॅक्ट होत नाही. झाला हरे बोल नाही हराय बोलतो नाही होत आहे. परत लावतो लागत नाही फोन. ते मध्ये असतील. असंच राष्ट्रीय किती आहे ना इथेच. होय इथेच काय राष्ट्रीय वाढवू हा तेच मग होत आहे. लग्न सन्माननीय रामचंद्रजी भुयार, दिलीपदादा भुयार, गंगाधरजी भुयार यांच्या सहउपस्थित हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आलेल्या काय चूक बोल असेल माफ करून सगळ्या मुलाबाळांना मेरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, साई बाबा की जय. दगड फुटली. रेबिन राष्ट्रगीत सुरू कर. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून 2 मिनिटं या आमच्या लाडक्या दीपक दादाला आणि लाडक्या कोमलसाठी आपण 2 मिनिटं या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी आपण समर्पित करूया. धन्यवाद. उद्घाटनाचा बॉल दे बॉल. स्वतःच सर्व गावासाठी खेळा सुखीतेचं मैदान रावणाचं गाणं किसनाचा मान दीपक दादा तू कधीच नाही मागे नेहमी पुढं नेहमी आधी दीपक दादा हो. आदित्य पाहूया फलंदाज कोणत्या पद्धतीने मारा करतात. हे हा चेंडू 1 धाव संख्येवर बहुतेक समाधान म्हणा 1 धाव संख्या झालेली आहे. षटकातून पहिला चेंडू आणि 1 धाव. सुनील भाऊ षटकांचा खेळ पाहूया किती धावा संघ उभारतील. मला वाटतं आरंभी डावपुरा हा फलंदाज आपल्याला दिसतोय. काय होईल काय घडेल काय तिकडे उत्कंठा लागलेल्या प्रेक्षकांना
की 6 चेंडूमध्ये 8 धावा. अतिशय रंगतदार अशी चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुषार हा अनुभवी फलंदाज आहे तो सत्यजित क्रिकेट संघाचा. आणि त्याच्यासमोर गोलंदाजी बाजूवर कोण येतो? गोलंदाज नाव सांगायचं मला. गोलंदाजी बाजूवर कोण येतो? हा नंबर मित्रांनो स्पर्धा जी आहे दीपक दादा आणि कोमलताई यांच्या स्पर्धार्थ आहे. तुम्ही सर्व वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक वाईट बॉल अवांतर धाव. पहिल्या चेंडूवरती यावंतर धाव मारा करतोय. भाजी आणलीच आहे का? नाही पाण्याच्या ठिकाणी जायला पाहिजे कोंडरात नको. होय आवाज कमी रे. पाहूया या उर्वरित सामन्यामध्ये किती धावा प्रत्येक संघ रस्ते आपल्याला पाहायचं. हा चला मैदानात जाऊया. पंच तयार आहेत. गोलंदाजी मार्फत तयार आहे तो राजेश भुवड आणि मला वाटतं फलंदाजीसाठी येत आहेत ते